Good evening, dear students. This is Ramakrishna Shande. Welcomes you in Genius English coaching class. Dear students, we have been learning English. In this series, we have learned sentences. There are four types of sentence: assertive sentence, interrogative sentence, imperative sentence, and exclamative sentence. Then we started parts of speech in another video. Parts of speech, there are 8 parts of speech: noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and interjection. Then we learn how to use noun and their types in sentences. Okay, so there are 5 types of nouns: common noun, proper noun, collective noun, abstract noun, and material noun. Then use of noun in the sentence: noun can be used as subject, as object, as complement, and object of preposition. Right? Now we are learning noun gender. Noun gender. Now what is gender? In Marathi it is called ling. So in English there are 4 genders, my friends. Which are they? कोणते आहेत ते? First one is masculine gender. Then second, feminine gender. Third, common gender. And fourth, neuter gender. Okay, so these are the 4 gender: masculine gender, feminine gender, common gender, and neuter gender. In Marathi, masculine gender is called pulling. Feminine gender is called स्त्रीलिंग. म्हणजे ह्या शब्दांवरून आपल्याला समजेलच. Then common gender is called सामान्य लिंग. And neuter gender is called नपुंसकलिंग. Okay, now let's learn this gender one by one. What is masculine gender, what is feminine gender, what is common gender, and what is neuter gender. So first we will learn masculine gender. Now what is masculine gender? A noun that denotes or shows, डिनोट्स म्हणजे दर्शविणे. ठीक आहे. अ नाउन दॅट डिनोट्स मेल ॲनिमल. आता मेल म्हणजे काय, तर पुरुष किंवा ज्याला नर म्हणतो आपण, नर ॲनिमल, मेल ॲनिमल इज इन मास्क्युलाइन जेंडर. म्हणजे जे कोणतं नाउन मेल ॲनिमल दर्शवित असेल, नर प्राणी दर्शवित असेल, ते कोणत्या जेंडरमध्ये असतं? मास्क्युलाइन जेंडरमध्ये. मराठीमध्ये आपण याला पुल्लिंग म्हणतो. इज दॅट क्लिअर? एक्झाम्पल बघू आपण. जसं पुरुष आहे म्हणजे पुरुषला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? मॅन. एखादा विद्यार्थी असेल, बॉय असेल, मेल असेल, त्याला बॉय म्हणतो आपण, नाही का? आपल्याकडे डॉग असतो. एखादा राजा असेल म्हणजे किंग, हा मेल आहे, बरोबर आहे. किंवा एखादा म्हणजे हजबंड, हजबंड हा जो नाऊन आहे, हजबंड हा मेल असतो, मस्कुलाइन. किंवा टायगर आहे, लॉयन, हॉर्स. आपल्याकडे शेतामध्ये काम करायला काय असतात? ऑक्स असतं, बरोबर. हे सगळे काय आहेत? मास्क्युलाइन जेंडर. इज दॅट क्लिअर? सो द ॲनिमल वी शो मेल ॲनिमल इज इन मास्क्युलाइन जेंडर. नाव सेकंड वन इज फेमिनाइन जेंडर. आता मास्क्युलाइन आहे, त्याच्या अपोजिट, विरुद्ध फेमिनाइन म्हणजे काय? अ नाउन दॅट डिनोट्स, मेलच्या ठिकाणी काय, त्याच्या अपोजिट फिमेल. अ नाउन दॅट डिनोट्स फिमेल ॲनिमल. म्हणजे डेफिनेशन वगैरे परीक्षेत कधी विचारलं जातं, पण ते समजण्याकरता ते आपल्याला खूप महत्त्वाचं, कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत. अ नाउन दॅट डिनोट्स फिमेल ॲनिमल इज इन फेमिनाइन जेंडर. Example,
आपण यांचीच घेऊ. मॅन त्याचं फिमेल काय असतं? वुमन. बॉय त्याचं फिमेल गर्ल. डॉग डॉगचं फिमेल काय? त्याला बीच म्हणतो आपण. बघा बीचचं स्पेलिंग BITCH. पुन्हा एक बीच असतं BEACH. ते बीच म्हणजे शीशोर, समुद्राचे जे किनारपट्टी असते त्याला आपण बीच म्हणतो. जसं किंग आहे किंग. मग राणीला काय म्हणतो आपण? क्वीन. हजबंड मग त्याचे हजबंडचे काय? वाईफ. वाईफ. टायगर टायगरच्या फिमेल टायगरला काय म्हणतो आपण? टायग्रेस. लॉयन लॉयनेस. हॉर्स हॉर्सचं फिमेल काय असतं? त्याला आपण मेयर म्हणतो. मेयर म्हणजे लग्नामध्ये जी येत असते ना ते हॉर्स नसतो तर काय असतं? मेयर असते. अँड ऑक्स ऑक्सचं गीत काय? एक्सेट्रा. सो ऑल दीज नाउन्स आर इन फेमिनाईन जेंडर बिकॉज दे डिनोट फिमेल ॲनिमल्स. इज दॅट क्लिअर? मग याच्यानंतर आता आपण बघू कॉमन जेंडर. कॉमन जेंडर काय आहे? तर कॉमन जेंडर म्हणजे याच्यामध्ये दोन्ही येतात, मेल ॲज वेल ॲज फिमेल. काय म्हणू? अ नाउन दॅट डिनोट्स मेल ॲज वेल ॲज फिमेल animal is in common gender. ओके. आता बघा ना, आता मी टीचर आहे बरोबर आहे, पण टीचर पुरुषच असतात का? स्त्रिया सुद्धा असतात. सो नाउन टीचर इज इन कॉमन जेंडर. एक्झाम्पल घेऊ आपण या ठिकाणी टीचर. आता तुम्ही विद्यार्थी आहात. आता माझ्यासमोर विद्यार्थी बसले आहेत. काही मुलं सुद्धा आहेत, काही मुली सुद्धा आहेत, पुरुष सुद्धा आहेत, स्त्रिया सुद्धा आहेत. आणि दॅट्स वाय स्टुडंट हा नाउन सुद्धा काय कॉमन जेंडरमध्ये आहे, नाही का? आता आपला फ्रेंड असतो, फ्रेंड नाही का? फ्रेंड असतात ना. आता असं असतं की फक्त मुलंच फ्रेंड असतात किंवा मुलीच फ्रेंड असतात? दोन्ही असतात. मुलगा पण फ्रेंड असतो, मुलगी पण असते, बॉयफ्रेंड पण असतं, गर्लफ्रेंड पण असतं, नाही का? आजकाल ते गाणं सुद्धा खूप चालतं, तू मेरा बॉयफ्रेंड मैत्री गर्लफ्रेंड. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये त्या खेळापासून थोडंसं दूर राहा. कारण की आधी लगीन कोंडाण्याचे. अगोदर आपल्याला आपला करिअर बनवायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला निसर्गाने किंवा आपल्या आईवडिलांनी ठरवून ठेवतातच की आपल्याला जीवनसाथी मिळेलच. तर त्यामुळे शैक्षणिक जीवनामध्ये त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नये. टीचर, स्टुडंट, फ्रेंड. आपला शेजारी असतो, शेजारी म्हणजे पुरुष सुद्धा असतात, स्त्रिया सुद्धा असतात, नाही का? आता तुम्ही वर्गामध्ये बसलेले आहात, मग तुम्ही क्लासमेट आहात एक दुसऱ्याचे, नाही का? मग मुलं मुली दोन्ही असतात. किंवा आपण ॲनिमल हा घेतला, ॲनिमल हा नाऊन ॲनिमल. आता ॲनिमलमध्ये इथं मेल आणि फिमेल दोन्ही ॲनिमल आलेले आहेत. अँड दॅट्स वाय इट इज कॉमन जेंडर. इज दॅट क्लिअर? सो द मेल ॲनिमल मॅस्क्युलाइन जेंडर, फिमेल ॲनिमल फेमिनाइन जेंडर, बोथ ॲनिमल मेल ॲज वेल ॲज फिमेल कॉमन जेंडर. नाउ फोर्थ वन इज न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर. आता न्यूटर जेंडर काय? So the noun, a noun that is neither male nor female. म्हणजे ते मेलही नाही आहे आणि फिमेलही नाही आहे. That is a non-living thing. Non-living thing. किंवा अजून त्याला काय म्हणतो आपण? इनॲनिमेट ऑब्जेक्ट. इनॲनिमेट म्हणजे ज्याला निर्जीव म्हणतो. इनॲनिमेट ऑब्जेक्ट इज इन न्यूटर जेंडर. ते कोणत्या जेंडरमध्ये असते? न्यूटर जेंडरमध्ये. म्हणजे कोणतीही वस्तू जी स्वतःहून हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, पळत नाही, त्याला आपण काय म्हणू? इनॲनिमेट, निर्जीव. तर अशा वस्तू काय? जसं हा बोर्ड आहे, दिसतं ना तुम्हाला बोर्ड? हा हलतो का स्वतःहून? स्वतःहून म्हणजे शेंडे सर तुम्ही माझ्यावर लिहा असं म्हणतो का कधी? नाही म्हणत. तो बोलू शकत नाही, हलू शकत नाही. अँड दॅट्स वाय इट इज इन न्यूटर जेंडर. न्यूटर सॉरी
न्यूटर लिहिलेलं आहे, मला न्यूटर शिकवायचं आहे आणि लिहायचं काय आहे, बोर्ड. बोर्ड. मोबाईल, ज्याच्यावर आपण हे व्हिडिओ बनवतो किंवा आजकाल मोबाईलचा भरपूर वापर करतो. म्हणजे मोबाईल काही वाईट नाही आहे, इन्फॉर्मेशनचा खूप मोठा सोर्स आहे का. आपल्या हातात जगातलं सगळं नॉलेज आहे एका म्हणजे मिनिटामध्ये आपण जगात कुठेही मोबाईलद्वारे पोहोचू शकतो. बोर्ड, मोबाईल. आपण बघा ना, ह्या नॉन लिव्हिंग थिंगला सुद्धा कधी कधी मेल आणि फिमेल सारखं, जसं ट्रक आला नाही का, परंतु जरी ट्रक आला म्हटलं तरी त्याचं मास्कुलाइन जेंडर होत नाही, कारण की तो इनॅनिमेट ऑब्जेक्ट आहे. म्हणून किंवा बस आली, बस आली म्हणजे काय, ते फिमेनाईन होत नाही, ती सुद्धा काय नॉन लिव्हिंग. आणि म्हणून हे सगळे, जसं ट्री, ट्री म्हणजे झाड, वृक्ष. सायन्समध्ये मित्रांनो ट्रीला सजीव कन्सिडर केलं जातं, ॲनिमेट कन्सिडर केलं जातं, लिव्हिंग कन्सिडर केलं. बट इंग्रजीमध्ये मात्र तुम्हाला याला नॉन लिव्हिंगच समजायचं आहे. ओके. ट्री आहे, क्लासरूम आहे, क्लासरूम यामध्ये तुम्ही शिकता किंवा बसता, किंवा ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता, हे सगळे नाऊन काय आहेत, किंवा सिटी आहे, किंवा एखादं व्हिलेज असेल, रिव्हर असेल, हे सगळे नाऊन काय आहेत, इनॅनिमेट आहेत. इज दॅट क्लिअर? सो देर आर 4 genders. विच वन? masculine gender, feminine gender, common gender and neuter gender. ओके. मग masculine gender म्हणजे काय? So a noun which denotes male animal is in masculine gender. For example, man, boy, tiger आपण बघितलेलं आहे. मग feminine gender काय? A noun which denotes female animal is in feminine gender. ओके. woman, girl, tigress. त्यानंतर काय? Third one, common gender, a noun that denotes male as well as female animal is in common gender. For example, teacher आहे, स्टुडंट आहे, फ्रेंड आहे, हे सगळे काय मेलही असतात, फिमेलही असतात. त्यानंतर चौथं आहे न्यूटर जेंडर, अ नाउन दॅट इज नायदर मेल नॉर फिमेल, इनॅनिमेट ऑब्जेक्ट. ओके. एक्झाम्पल आहे बोर्ड आहे, मोबाईल आहे, ट्रक आहे, बस आहे, पेन आहे, हा बेंच आहे, किंवा हा फॅन आहे, हे सगळे काय आहेत, नॉन लिव्हिंग, अँड दे आर इन न्यूटर जेंडर. सो डिअर स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टूड दिस टॉपिक अँड डिफरन्स बिटवीन जेंडर, अँड इट विल help you to understand better and use English in your day-to-day life. Okay, thank you, bye, good night.